तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. तर आज मला करायचे होते तिळाचे लाडू. तिळाचे लाडू करायचे होते तर सगळ्यात पहिले मी ही तीळ घेतली आणि त्याला छान बारीक आचेवर त्याला छान भाजणार आहे. आणि तीळ एवढी भाजायची आहे की ती वाजते थोडी तडतड तडतड, तोपर्यंत आपल्याला तीळ भाजायची आणि थोडी ती क्रिस्पी पण लागते. नंतर हे मी गूळ घेतला आहे. याला मी छान मोठ्या किसणीने किसून घेणार आहे, ना की आपल्याला मिक्सीमध्ये बारीक करायचा आहे. ही माझी मोठी किसणी आहे, त्याला मी छान किसणीने बारीक करणार आहे. नंतर माझी तीळ थोडीशी म्हणजे हे झाली होती, गरम झाली ती थोडीशी छान तिला छान भाजावं लागतं. ती छान भाजण्यामध्ये येत होती आणि मी हे छान म्हणजे पहिले कमी पॉवरवर केली आणि माझी तीळ झाल्याबरोबर मी ती काढूनसुद्धा घेतली. नंतर हा माझा गूळ किसणंसुद्धा झाला होता. ते बघा किती छान किसलेला आहे. नंतर मला ही जी तीळ आहे ती छान मिक्सीमध्ये बारीक करायची होती. म्हणजे तीळ दिसली नाही पाहिजे आपल्याला, असं बारीक करावं लागते. तर मग मी छान तिला बारीकसुद्धा केली. नंतर ही तीळ बारीक म्हणजे तिळाचा पावडर जसा आपण करत असतो तशा प्रकारे आपल्याला ती तीळ बारीक करावं लागते. तर मग मी तीळसुद्धा बारीक करून घेतली ही आणि नंतर मी छान बारीक केल्यानंतर तिला एका कोपऱ्यामध्ये काढूनसुद्धा घेणार आहे त्या तीळला. नंतर हे बघा ही तीळ थोडी म्हणजे नाही झाली होती, जास्त तीळ दिसत होती, म्हणून आपण तिला पुन्हा एकदा तीळला बारीक करणार आहे. नंतर ही बघा ही तीळ आता भरपूरशी छानच बारीक झाली आहे. तर आपण या तीळला असं काढून घेऊया एका कोपऱ्यामध्ये. नंतर काढल्यानंतर मी याच्यामध्ये हे बघा किती छानपणे ती बारीक झाली आहे. मी पूर्ण असं करता पूर्ण तीळ माझी बारीक करून घेतली. हे बघा किती छान प्रकारे बारीक झालेली आहे माझी तीळ. नंतर या तीळला मिक्स करून घ्यायचं सर्व पूर्ण तीळला आणि त्यामध्ये मी ॲड करणार आहे जो माझा गूळ मी किसलेला होता. हा गूळ किसलेला आहे मी. आणि गूळ जर आपण किसला त्यामध्ये थोडं आपण विलायची पावडरसुद्धा टाकून देऊ. विलायचीमध्ये छान साखर टाकून त्याचा पावडर करून घ्यायचा आणि ते सुद्धा ॲड करायचं. नंतर तीळ, गूळ आणि विलायची पावडर याला मी टाकलं आणि याचं आपल्याला एक पूर्ण मिश्रण करायचं आहे छान. तर गूळ हा लवकर मिक्स नसते होत, म्हणून त्याला किसणीने किसावं लागते. नंतर मी छान माझ्या दोन्ही हातांनी त्याला छान असं म्हणजे मिक्स करून घेतलं. त्याला थोडा वेळ लागतो पण होऊन जाते मिक्स केल्यानंतर मग मी याचे लाडूसुद्धा बांधून बघितले पण होतच नव्हते, म्हणून त्याला अजून चांगलं मिक्स केलं. नंतर मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर आम्ही असे लाडूसुद्धा बांधले याचे. आणि ह्या माझ्या काकू आहेत ज्या माझ्यासमोर लाडू बांधत आहे. आम्ही दोघींनी छान लाडू वगैरे केले. मला पण लाडू वगैरे करता येते आणि लाडू केल्यानंतर आम्ही पूर्णच लाडू करून घेतले आणि लाडू केल्यानंतर हे आमचे आहे लाडू. आमचे एवढे सारे लाडू झाले होते. नंतर असा होता आजचा आमचा दिवस. थँक्यू.